राजकारणाचा ट्रेंडच असा आहे की जिथं पक्षापेक्षा व्यक्ती केंद्रित राज्यात असलेल्या सगळ्या पक्षाच्या उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. पक्षाला महत्त्व न देता व्यक्ती केंद्राला महत्त्व दिलं, त्यातूनच विकासाचं विजन ज्या ताकदीनं मांडायला पाहिजे ते मांडलंच नाही. संघातल्या जनतेलाच हा प्रश्न पडत नाही. निवडणुकीपुरतं मतदार वेगवेगळ्या आमिषाला बळी पडतात, जातीय राजकीय आणि सामाजिक समीकरणावर अवलंबून राहतात. जिरवाजिरवीचं राजकारण केलं जातं आणि त्यातनं मतदार विकासाच्या मुद्द्यावरती विकास करणार आहे हे विजन पाहून मतदान तासगाव शहरात यापूर्वी पण झालंय असं मला वाटत नाही. ह्या निवडणुकीत तर अजिबातच झालं नाही. नमस्कार, महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. तासगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर, या संपूर्ण निवडणुकीनंतर जो निकाल आपल्या हातामध्ये आलेला आहे त्या निकालावरती विश्लेषण करण्यासाठी दैनिक लोकमतचे पत्रकार दत्तात्रय पाटील आपल्या आज स्टुडिओमध्ये आले. त्यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करूया. पाटील साहेब नमस्ते. दत्ता पाटील लोकमतचे एक जाणकार पत्रकार आहेत, त्यांना राजकीय विश्लेषक म्हणून ओळख आहे त्यांची. त्यामुळं या संपूर्ण निकालावरती विश्लेषण करण्यासाठी ते आज आपल्यासोबत आलेले आहेत. आपण सगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. पाटील साहेब, सुरुवातीलाच ही जी निवडणूक झाली आपल्या तासगाव शहराची नगरपालिकेची, या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहिलं तर तशी पंचरंगी दिसली निवडणूक, पण वस्तुस्थिती आणि निकाल ज्यावेळेला हातामध्ये आपल्या आला तो फक्त दुरंगी दिसलेला आहे. असं नेमकं काय झालं असेल? कशा पद्धतीनं हे आपलं या संदर्भातलं मत असू शकते? तासगाव नगरपालिकेचा म्हणण्यापेक्षा आपण यापूर्वी पण एकदा चर्चा केली होती. तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाचा ट्रेंडच असा आहे की जिथं पक्षापेक्षा व्यक्ती केंद्रित राजकारण चालतंय. आणि ह्या नगरपालिकेच्या कालच्या निकालानं पण ते पुन्हा एकदा दाखवून दिलंय. सध्या राज्यात भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यातल्या सत्तेत आहे, भाजप केंद्रात सत्तेत आहे. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असणाऱ्या पक्षांनी तासगाव कवठेमंकाळच्या विधानसभा निवडणुकीला पॅनेल लावलं. भाजपनं तर पूर्ण क्षमतेनं पॅनेल लावलं. राष्ट्रवादीनं आयत्या वेळी पॅनेलची तयारी करून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. दोन्ही राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षांचे पॅनेल असताना आणि दुसऱ्या बाजूला रोहित पाटलांची राष्ट्रवादी राज्यात विरोधकांच्या भूमिकेत आहे. संजय काकांनी सगळ्याच पक्षांची फारकत घेऊन स्वाभिमानीचा झेंडा दाखवला. त्या झेंड्यावरती त्यांनी ती निवडणूक लढवली. पण निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तेत असलेल्या सगळ्या पक्षाच्या उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या. म्हणजे याचा अर्थच असा आहे की तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात आणि तासगाव शहरात पण पक्ष केंद्रित राजकारणापेक्षा व्यक्ती केंद्रित राजकारण जास्त चालतंय. रोहित पाटलांचा जो गट आहे तो शरद पवारांच्या पक्ष म्हणून नाही तर आर पाटील गट म्हणून, जिकडे रोहित पाटील असतील त्यांच्यासोबत त्यांचा गट असतो. हे संजय काकांच्या बाबतीत पण आता निकालात दिसून आलंय. जिकडे संजय काका आहेत तिकडे त्यांचा गट राहिला आणि मतदारांनी पण ह्या दोन्ही गटाच्या दोन्ही नेत्यांना प्राधान्य दिलं. नक्कीच. या निवडणुकीमध्ये आपण पंचरंगी म्हणतो, याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, काही शेकापचा पण एक उमेदवार होता, वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार होता, काँग्रेसचाही उमेदवार होता. या सगळ्याच घटक पक्षांना लोकांनी थेट डावललं का? 100% डावललं. म्हणजे तुम्ही म्हणताय तसं काका गटाचे उमेदवार असताना काका गटाच्या पॅनेलमध्ये वंचितचा उमेदवार होता. तसंच रोहित पाटील यांच्या गटाच्या पॅनेलमध्ये काँग्रेस चिन्हावरती काँग्रेसचा उमेदवार होता. त्यांच्याच पॅनेलमध्ये शेकापचा प्रभाग 11 मध्ये उमेदवार होता. तर ह्या तिन्ही पक्षाला म्हणजे त्यांच्या घटक पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या सर्वच उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. आणि मतदान बघितलं तर प्रभाग 11 मध्ये जो शेकापचा उमेदवार आहे तो पराभूत झाला. प्रभाग 12 मध्ये वंचितचा उमेदवार पराभूत झाला. आणि त्याच प्रभागात वंचितचा उमेदवार संजय काका गटात असणारा पराभूत होत असतानाच त्याच प्रभागात रोहित पाटलांच्याकडून उमेदवार काँग्रेसचा जो उभा होता तो पण पराभूत झाला. म्हणजे तुम्ही म्हणता त्या पद्धतीने एकूण पक्षीय बलाबली तर कुठंच चाललेलं नाही. म्हणजे लोकांनी पक्षाला महत्त्व न देता व्यक्ती केंद्राला महत्त्व दिलं, त्यातूनच निवडणुका ह्या झाल्या. या एकूण निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा कितपत आला ह्याच्यामध्ये? ऍक्च्युली तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळापासूनच विकासाचा मुद्दा अजेंड्यावर नव्हता. म्हणजे आबा गट काका गट हा केंद्रबिंदू होता. आबा गटाचे काका गटावरती असणारे आरोप, काका गटाचे आबा गटावरती असणारे आरोप, उमेदवार आणि उमेदवारांचे चारित्र्य, उमेदवारांचा व्यवसाय, ह्या सगळ्या अनुषंगानं ही निवडणूक फिरत राहिली. पण शहरातले जे काही प्राधान्यक्रमानं विकासाच्या ज्या गोष्टी अपेक्षित होत्या, म्हणजे आता मागच्या मावळत्या सभागृहात संजय काका गट सत्तेत होता. संजय काका गटाकडून केलेल्या कामांचं प्रेझेंटेशन करण्यात आलं. संजय काका गटानं केलेल्या कामांवरती आरोपाची राळ रोहित पाटील गटाकडून उडवण्यात आली. पण दोन्ही गटांनी विकासाचं विजन ज्या ताकदीनं मांडायला पाहिजे ते मांडलंच नाही.
हा मुळात आणि हा ड्रॉबॅक हा दोष ॲक्च्युली नेत्यांना देताच कामा नये असं माझं म्हणणं आहे. मतदारसंघातल्या जनतेलाच हा प्रश्न पडत नाही. निवडणुकीपुरतं मतदार वेगवेगळ्या आमिषाला बळी पडतात, जातीय राजकीय आणि सामाजिक समीकरणावर अवलंबून राहतात. जिरवाजिरवीचं राजकारण केलं जातं आणि त्यातनं मतदान दिलं जातं. विकासाच्या मुद्द्यावरती विकास करणार आहे हे विजन पाहून मतदान तासगाव शहरात यापूर्वी पण झालंय असं मला वाटत नाही. ह्या निवडणुकीत तर अजिबातच झालं नाही, कारण विकासाच्या मुद्द्यावरती अजेंड्यावरती निवडणुका लढवल्याच गेल्या नाहीत दोन्ही नेत्यांच्याकडून. त्यामुळे ह्या निवडणुकीत आपल्याला विकासाचं विजन किंवा विकासाचा मुद्दा निर्णायक फॅक्टर ठरलाय असं काही दिसत नाही. अजून एक या एकूण निवडणुकीमध्ये विषय येतो तो म्हणजे अजय पाटील यांची उमेदवारी, ज्यांनी रोहित पाटील यांच्या गटातून फारकत घेऊन अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून त्यांच्या मिसेसला म्हणजे पत्नीला उमेदवारी मिळवली आणि त्यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले. आणि त्याचबरोबर भाजपनं स्वतःचं पॅनल लावलं. विद्यासागर दाभोळे, चव्हाण दाभोळे ह्या थेट उमेदवार होते आणि त्यांनी 12 प्रभागामध्ये 24 उमेदवार लावले होते. हे दोन्हीही फॅक्टर एकूण निकालावरती कसे हे करतील असं आपल्याला वाटत होतं. पण ह्या दोघांच्या उमेदवारीमुळं या एकूण ह्या निवडणुकीमध्ये काही वेगळा झाला का, जाणवला का प्रकार? निश्चित. विशेष करून भाजपनं स्वबळावरती पॅनेल लावलं ही गोष्ट खरी आहे. पालकमंत्र्यांनी सभा घेतली, मुख्यमंत्र्यांनी फोनवर संवाद साधला, त्यामुळं भाजप फारशी चर्चेत येईल, चांगली मतांची आघाडीपेक्षा होती. पण प्रत्यक्षात तसं काही चित्र निकालानंतर दिसून आलं नाही. भाजपच्या नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्यात. 2000 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला 2000चा पल्ला गाठता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. पण भाजपच्या पॅनेलचा निकालावरती परिणाम झाल्याचं काही दिसून येत नाही. म्हणजे एखाद्या उमेदवाराचा फटका बसून एखाद्या उमेदवाराचा पराभव झालाय असं काही चित्र ही आकडेवारी जर बघितली तर दिसून येत नाही. पण अजय काकांच्या उमेदवारीचा निश्चित रोहित पाटलांना फटका बसला हे दिसून येतंय. कारण अजय पाटील यांची रोहित पाटलांच्या पॅनेलमधून नगराध्यक्ष पदासाठी ज्योती पाटील यांची प्रबळ दावेदारी होती. अमोल शिंदेंचं पण नाव चर्चेत होतं. पण रोहित पाटलांनी निर्णय घेतला आणि अनपेक्षितरित्या बाळासाहेब सावंत यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. आणि अपेक्षित नसताना म्हणजे उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीला अपेक्षित नव्हतं की अजय काका असा कुठला तरी तडकाफडकी निर्णय घेतील. पण हा सगळ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आणि अजय काकांनी अजित पवारांचं घड्याळ हातात बांधून निवडणुकीच्या रिंगणात शेड्डू ठोकला. आणि तो एक निर्णायक टप्पा होता. म्हणजे अजय पाटील यांनी प्रचारासाठी रान उठवलं, तासगावच्या अस्मितेचा मुद्दा केला. सोबतीला भाजपचे राज्याचे जे नेते आहेत संदीप गिड्डे पाटील यांनी पण शेवटच्या 4 दिवसात पाठिंबा दिला. त्यांच्याकडून पण वातावरण निर्मिती झाली. आणि मग अजय काका चांगले मतदान घेतील, वरच्या गल्लीत त्यांच्याशी पाठीशी राहील असं पण चित्र निर्माण झालं. पण प्रत्यक्षात वरची गल्ली काय त्यांच्या पाठीशी त्या ताकदीनं राहिली नाही हे पण मतदारावरून दिसून येतंय. अजय काकांना पण 2000चा अंक काय ओलांडता आला नाही. परंतु नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला 99 मतांना झालेला जो विजय आहे किंवा पराभव आहे, रोहित पाटलांच्या उमेदवाराचा 99 मतांना पराभव झाला आहे. आणि अजय काकांना मिळालेलं जी व्होट बँक आहे अजय काकांची असणारी ती कॉमन आहे. म्हणजे रोहित पाटील आणि अजय काकांची जी व्होट बँक आहे ती कॉमन आहे. त्याचा फटका अजय काकांच्या उमेदवारीचा 100% रोहित पाटील यांना बसला आहे. नक्कीच बसला. ह्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर कोणते मतदार प्रभाग आहेत की ज्यांच्या प्रभागाच्या निकालामुळं हे चित्र असं पालटलं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या अनुषंगानं बघता येईल. म्हणजे एकाच बाजूनं असं नाही. सुरुवात आपण प्रभाग 1 पासून जर केली तर प्रभाग 1 हा बाबासाहेब पाटील यांचा बालेकिल्ला होता आहे. मागच्या निवडणुकीत त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायला असं सांगावं लागेल की मागच्या ज्या 2016 साली झालेल्या निवडणुकीत बाबासाहेब पाटील यांचा पराभव झाला होता आणि तो त्यांचा ॲक्च्युली बालेकिल्ला आहे. आणि तो पराभवानं खचून न जाता त्यांनी जे काम केलं होतं मागच्या 5 वर्षात 8 वर्षात त्या कामाची पोच आणि आत्ता ते त्यांचा बालेकिल्ला असल्यामुळे त्यांनी पहिला फोकस स्वतःच्या होम ग्राउंडवर दिला होता. तिथं त्यांना चांगलं मताधिक्य मिळालंय. प्रभाग 1 मध्ये प्रभाग 6 बाळासाहेब सावंत यांचा बालेकिल्ला आहे. तिथं मला वाटतं 800च्या आसपास मताधिक्य त्यांना मिळाले बाळासाहेब सावंत यांना. तो एक निर्णायक फॅक्टर प्रभाग 6चा होता. परंतु प्रभाग 6 सोडल्यानंतर सरासरीच्या पेक्षा जास्त टक्केवारी पडलेले पण हेच प्रभाग होते. प्रभाग 1 प्रभाग 6 आणि वरच्या गल्लीचे 9, 10, 11 हे जे मतदान झालं होतं आपल्या नगरपालिकेला त्या सरासरीपेक्षा जास्त मतदान या 5 प्रभागात झालं होतं. पैकी प्रभाग 1 बाबासाहेब पाटलांच्या पाठीशी राहिला, प्रभाग 6 बाळासाहेब सावंतच्या पाठीशी राहिला, प्रभाग 9, 10, 11 हा वरच्या गल्लीचं जे आहे तिथं मताचं विभाजन झालंय. पण तिथं
बाबासाहेब पाटील यांनी बाजी मारली, त्यांना चांगलं मताधिक्य मिळाले. प्रभाग 11 मध्ये विशेष करून मिळालेलं मतदान बाबासाहेब पाटलांना विजयापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक मला यातला निर्णायक फॅक्टर वाटतो तो प्रभाग 9. प्रभाग 9 यापूर्वी रोहित पाटील यांच्या सोबत राहिला होता. तिथलं जे वातावरण आहे, रोहित पाटलांना आत्ता सुरुवातीच्या टप्प्यात चांगलं होतं. नंतर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव नाना पाटील हा पण त्यांचा बालेकिल्ला आहे, महादेव नानांचा पण. आणि महादेव नानांनी रोहित पाटलांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला, त्यामुळे तो प्रभाग बाळासू सावंत यांच्या सोबत राहील असं वाटत होतं. परंतु त्या प्रभागातनं माझ्या माहितीप्रमाणे सर्वाधिक मताधिक्य बाबासाहेब पाटील यांना मिळाले आणि बाबासाहेब पाटलांना विजयापर्यंत घेऊन जाण्यासाठी तो प्रभाग महत्त्वाचा ठरला. नक्कीच. आजपर्यंत आपण जर थेट नगरपदांचा जर इतिहास पाहिला तर त्याच्यामध्ये DM पाटील असतील, त्यानंतर गुलाब काका असतील आणि डॉक्टर विजय सावंत असतील, ह्या सगळ्या आकडेवारीमध्ये म्हटलं तर 64, 180 आणि 99 ही फिगर तासगाव शहरामध्ये होते. असं नेमकं काय होतं की थेट नगराध्यक्ष पदालाच एवढी रस्सीकेस राहते किंवा अटीतटीचं होतंय, त्याची काय कारण असू शकतील? या बाबतीत मात्र तासगावकरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणजे एखाद्या निकालानंतर एखाद्या नेत्याला हवेत नेऊन ठेवत नाही किंवा एखाद्या नेत्याला पूर्णच रिंगणाच्या बाहेर काढत नाही. कारण थेट नगराध्यक्ष पदाचे तुम्ही म्हटलं तसं तिन्ही निवडणुका काटावर, म्हणजे 25,000च्या दरम्यान मतदान होऊन ग्रामपंचायतीच्या एखाद्या वार्डासारखा काटावरचा निकालानं नगराध्यक्षपद निवडून येणं ही तसं पाहिलं तर मतदारांचं कौतुक करावं अशी निवडणूक आहे. आणि एकंदरीत जर ट्रेंड बघितला ह्या मागच्या तिन्ही निवडणुकीचा, तर तो ट्रेंड नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सेट करण्याचा ट्रेंड वरच्या गल्लीतनं झालेला दिसत येतोय. म्हणजे मागच्या 2016च्या निवडणुकीला देखील 2 सावंत बंधूत रोहित पाटलांचे जे उमेदवार होते संजय सावंत ते वरच्या गल्लीपर्यंत आघाडीवर होते. वरच्या गल्लीत गेल्यानंतर प्रभाग 11 मध्ये त्यांना जी पिछाडी मिळाली तिथं संजय काकांचे उमेदवार निवडून आले. याही वेळेला आत्ता जर आपण सरासरी मतदान काढून बघितलं तर वरच्या गल्लीत जाईपर्यंत म्हणजे प्रभाग 8 पर्यंत अतिशय चांगली आघाडी बाळासू सावंत यांच्या पत्नीला होती. प्रभाग 9 मध्ये गेल्यानंतर 9, 10, 11 आणि 12 या वरच्या गल्लीतल्या 4ही प्रभागात बाबासाहेब पाटील यांना चांगली आघाडी मिळाली आणि काका गटाच्या उमेदवाराचा मार्ग वरच्या गल्लीनं सुकर केलाय. आणि हा याच वेळेला नाही, खालच्या गल्लीचा पॅटर्न जो असतोय नेमका त्याच्या उलटा पॅटर्न वरच्या गल्लीचा असतो. हे पूर्वीच्या 3ही निवडणुकीत दिसून आलंय. आणि वरच्या गल्लीच्या पॅटर्नमुळं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार खुर्चीत बसतो, ह्याच्यावर पण यावेळेला शिक्कामोर्तब झालं. या निवडणुकीमध्ये एक आपल्याला एक घटना विशेष करून त्याचा उल्लेख करावा लागतो. म्हणजे महादेव पाटील यांनी जी भूमिका घेतली, संजय काका पाटील यांची साथ सोडली आणि रोहित पाटील यांच्या उमेदवारांना त्यांनी थेट पाठिंबा दिला, या एकूण घटनेचा या निकालावरती काय परिणाम दिसतोय का? आता ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर एवढा काही परिणाम जाणवत नाही. वातावरण निर्मिती झाली, महादेव पाटलांनी पाठिंबा दिल्यानंतर वातावरण निर्मिती झाली रोहित पाटलांच्या उमेदवारासाठी. नेमकं त्याच वेळेला महादेव पाटलांच्या पाठिंब्यामुळं अडचणीत येणार आहोत ही भावना संजय काका गटाच्या उमेदवारांच्या पण लक्षात आली. म्हणजे बाबासाहेब पाटलांना जी जाणीव पण झाली की आता महादेव नानांनी पाठिंबा दिला आहे म्हटल्यानंतर त्यांचा महादेव नानांचा बालेकिल्ला असणारा प्रभाग आहे तो प्रभाग 9 आणि वरची गल्ली, तिथं आपण अडचणीत येऊ शकतो हे जाणीव झाल्यामुळे त्यांनी अतिशय मायक्रो लेवलला जाऊन वेगळ्या पद्धतीनं काही काम जे असेल त्यांचं ते केलेलं दिसून येते मतदानावरून. त्यामुळे महादेव नानांचा प्रभाव ह्या निवडणुकीत काही फारसा दिसून आला नाही. आता एकूण ह्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर दिग्गजांचा ह्याच्यामध्ये पराभव झालेला आहे. प्रभाग 3 मध्ये माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर, प्रभाग 7 मध्ये अमोल शिंदे, त्याचनंतर अभिजित माळी हे स्टँडिंग नगरसेवक होते. ह्या सगळ्या मंडळींचा माझ्या माहितीप्रमाणे निकाल हा अतिशय धक्कादायक आहे आणि बरेच दिग्गज आहेत त्यांना चांगला स्ट्रगल करावं लागला. अगदी अनिल कुत्तेंचा जर आपण विचार केला तर एवढा स्टँडिंग चांगला उमेदवार असतानाही त्यांना 31 मतापर्यंत खाली यावं लागलेलं आहे. अशा बऱ्याच ठिकाणी घडले. ही जी कारणं आहेत त्याच्यामध्ये काही लोकांनी काय केलं, सगळ्या जुन्या लोकांना डावललं आणि नवीन फ्रेश लोकांना पण संधी दिलेली आहे. असं नेमकं का बरं शहरात झालं असावं? या नेत्यांना अडचणीत येण्यासाठी म्हणजे काहींचा पराभव झाला, काही कसेबसे पालिकेत पोचलेले आहेत, पण ह्याला एकच कंगोरा नाही, ह्याला वेगवेगळ्या पातळीवरची कंगोरे आहेत. सगळ्यात मला जो दिसला तो कंगोरा असा आहे, म्हणजे अमोल नाना शिंदे असतील किंवा जाफर मुजावर असतील यांचा पराभव झाला, अनिल कुत्ते काटावर कसेबसे विजयी झालेत. तर ह्या सगळ्याला एक कॉमन फॅक्टर असा आहे की ते अनेक वर्ष सत्तेत राहिले होते, अनेक वर्ष त्यांनी काम केले, त्या कामाचा अनुभव आहे आणि लोकांच्या अपेक्षा त्यांच्याकडून जास्त आहेत. ह्या पातळीवरती अपेक्षा पूर्ती न होणं ही एक मतदारांची एक बाजू झाली. दुसरी बाजू आहे, पुढे जाणारा माणूस असताना त्याच्यासोबत एक अंडरकरंट असतोय की बाबा हा फार पुढे चाललाय तर त्याला थोडं थांबवणं गरजेचं आहे. त्यामुळं
तो एक अंडरकरंट आहे की थांबवलं पाहिजे या अनुषंगानं पण झालंय. जातीय समीकरणांचा एक फॅक्टर दिसतो जाफर मुजावर यांच्या बाबतीत. ॲक्च्युली मुस्लिम समाजाची उमेदवारी मोलण्यातनं अपेक्षित असते. जाफर मुजावर मागच्या वेळेला तिथे उभा राहिले, निवडून पण आले, या वेळेला उभा राहिले, पण तो एक प्रचार वेगळ्या पातळीवरती तो झाला होता, तो अंडरकरंट होता त्या उमेदवारीचा. काका गटातल्या काही नाराज कार्यकर्त्यांचा पण एक अंडरकरंट तिथं होता. आणि तोच जातीय फॅक्टरचा विचार करता अनिल कुत्तेंना विजयापर्यंत ह्या जातीय समीकरणानंच नेलं असं पण दिसून येते अनिल कुत्तेंच्या प्रभागात. आणि अमोल नानांच्या इथं जर बघायला गेलं तर अमोल नाना हे पहिल्या फळीतले नेते आहेत. तुलनेनं पुढचा पैलवान नौका आहे, पण नानांच्या बाबतीत बऱ्याच दिवसापासूनची जी नाराजी होती, सातत्यानं असणारा जनसंपर्क कमी झाल्यानंतर जी नाराजी होती, ती नाराजी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अपेक्षित रसद मिळाली नाही. आणि त्याच्या उलट परिस्थिती आहे की अमोल नानासारखा मातब्बर उमेदवार तिथं आहे आणि त्याचा पराभव करणं गरजेचं आहे. ह्या मानसिकतेतनं काका गटानं सगळी ताकद तिथं पणाला लावली होती. मग अशी आपला जो मुद्दा झाला की निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर झाली नाही, लोक आमिषाला बळी पडली, आकडे बाहेर पडतायत, त्याच्यामध्ये कोट्यावधीची रुपये रक्कम आहेत, खरंच एवढा पैशांचा चुराड झाला असेल का, किंवा जेवणावळी किंवा आमिष, काय नेमकं लोकांना काय अपेक्षित होतं आणि मतदारांनी हा चॉईस का घेतला असेल बरं? वास्तविक हे जर बघितलं आपण बहुरंगी लढतीत जे पक्ष आहेत भाजप, शिवसेना आणि अजित पवार गट यांच्याकडून फारसा पैशाचा वापर झाला नाही. आणि का झाला नसल्यामुळं मतदान जर बघितलं त्यांचं तर त्याचं चित्र दिसून येतं. म्हणजे आबा गट विरुद्ध काका गट सोडला तर अन्य पक्ष उमेदवार सगळे खिचगणतीत राहिलेले नाहीत. आणि हे दोन गट आणि दोन्ही गटातल्या उमेदवारांना पडलेली जर मतं बघितली तर तुम्ही म्हणताय तसं अर्थपूर्ण घडामोडी आणि पैसा फॅक्टर म्हणजे आपल्या मशीनवरचा नोटा चालला नाही पण प्रत्यक्षातल्या नोटा चालल्या असं म्हणावं लागेल. नक्कीच. ह्या निवडणुकीमुळं माजी खासदार संजय काका पाटील आणि विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्या राजकारणावरती काय परिणाम होईल? निश्चित ही निवडणूक खरं म्हणजे रोहित पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची होती आणि संजय काकांच्यासाठी अस्तित्वाची होती. कारण रोहित पाटलांनी पाठिंबा दिलेले लोकसभेचे विशाल पाटील खासदार झाले, लागोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील देशातले सगळ्यात तरुण आमदार झाले आणि पुन्हा वर्षभरानंतर या नगरपालिकेच्या निवडणुका होत्या. मागच्या सलग 2 यशानंतर रोहित पाटलांचा आत्मविश्वास अत्यंत उंचावला होता आणि त्या आत्मविश्वासातून त्यांनी धाडसी निर्णय, ह्या बऱ्याच पॅनलची जर तुम्ही नजर टाकली नगराध्यक्ष पदासह सगळ्या, तर अत्यंत धाडसी निर्णय घेऊन उमेदवारी दिलेल्या होत्या. आणि तो निर्णय धाडसी अशासाठी म्हणावा लागेल की तो निर्णय चुकू शकतो का असा प्रश्न त्यावेळेलाही त्यांच्या कार्यकर्त्यांच्यातनं सुरू झाला होता. ह्या निवडणुकीत यश मिळालं असतं तर हा निर्णय रोहित पाटलांचा यशस्वी ठरला असता आणि रोहित पाटलांची आणखी भरारी वाढली असती. ह्याच्या उलट परिस्थिती संजय काकांची होती. संजय काकांचा लोकसभेला पराभव झाला, विधानसभेला पराभव झाला आणि ह्या नगरपालिका निवडणुकीत जर संजय काकांच्या पॅनलचा पराभव झाला असता तर जिल्हा परिषद पंचायत समितीला संजय काकांच्या कार्यकर्त्यांचं निवडणूक लढवायची देखील मानसिकता उरली नसती. काका गटाला उभारी घेण्यासाठी ही निवडणूक अत्यंत अस्तित्वाची होती आणि या निवडणुकीत काका गटानं बाजी मारल्यामुळं काका गटाला जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडणूक लढवण्यासाठी थोडं बळ मिळालंय हे नक्की. आता थोडंसं आपण प्रभागनिहाय चर्चा करूया. त्याच्यामध्ये प्रभाग 1 मध्ये आपण म्हणलो त्या पद्धतीनं बाबासाहेब पाटील यांचं होम ग्राउंड होतं. तिथं त्यांचे बंधुराज मधुकर दत्तात्रय पाटील हे संजय काका पाटील गटातून उभे राहिले होते. त्यांना 865 मतं मिळाली. त्या ठिकाणी पाठीमागच्या वेळेला म्हणजे स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या पॅनलमधून निवडून आलेल्या निर्मला सचिन पाटील नगरसेविक होत्या, त्यांचे पती सचिन आत्माराम पाटील उभे राहिले होते. त्यांना तिथं पराभव पत्करावा लागलेला आहे. आणि हे पुरुषाच्या बाबतीत झालं. महिला गटामध्ये जयश्री विकास कोकळे ह्या काका गटातून उभे राहिल्या होत्या. त्या 31 मतांना फक्त निवडून आलेल्या. त्या अगदी नवख्या चेहरा होता. आणि तिथंच माजी नगरसेवक अभिजित माळी यांच्या पत्नी नीलम माळी उभ्या राहिल्या होत्या. त्यांना 31 मतांना पराभव पत्करावा लागलेला आहे. त्या एकूण प्रभाग 1 मध्ये काय परिस्थिती झाली? प्रभाग 1 बाबासाहेब पाटलांचा मागाशी म्हटलं त्या पद्धतीनं बालेकिल्ला आणि त्यामुळे बालेकिल्ल्यातच चांगलं मताधिक्य घेतलं तर पुढं आपल्याला विजयी आघाडीपर्यंत जाता येईल. ह्या अनुषंगानं बाबासाहेब पाटलांनी प्रॉपर तिथं काम केलं होतं. तिथं मागच्याच रोहित पाटील गटाकडनं जुनेच चेहरे रिंगणात होते. सचिन पाटील आणि अभिजित माळी यांच्याच कुटुंबात मागच्या वेळेला उमेदवारी फक्त खांदेपालट करून त्याच घरात उमेदवार दिला. वास्तविक तिथं अभिजित माळींचा पराभव काटावर झाला आहे. अभिजित माळींचं तिथं जन्मच चांगलं आहे, समाजात मिसळणारा कार्यकर्ता म्हणून ओळख आहे, पण त्यांचा पराभव काटाव झाला. आणि ह्या सगळ्याचा मूळ मुद्दा परत तिथंच येतोय की नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा ते होम ग्राउंड असल्यामुळे तो निकाल झाला. त्याचबरोबर
जो पुढचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 5 तिथं सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा धक्कादायक निकाल आलेला आहे. म्हणजे मागच्या पंचवार्षिकला तिथं अनिल गुत्ते जे संजय काका गटाचे सगळ्यात टीम लीडर म्हणून काम करत आहेत त्यांना सुद्धा फक्त 31 मतानं तिथं विजय मिळालेला आहे. तिथं त्यांच्या विरोधात आबांचे पूर्वीचे सहकारी MB पवार सर आहेत त्यांनी आता निवडणूक रिंगणामध्ये होते. आणि महिलांच्या बाबतीमध्ये काय झालं की तिथं सचिन कोळी म्हणजे माजी आमदार गणपतराव कोळी यांचे वारसदार आहेत त्यांच्या मिसेसला तिथं उमेदवारी दिली. आणि तिथं मागच्या पंचवार्षिकला सचिन कोळींनी अनिल गुत्तेंच्या विरोधात उमेदवारी लढवली होती. तिथं त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी मात्र त्यांनी त्यांच्या मिसेसला तिथं उभं केलं आणि त्या ठिकाणी शुभांगी विशाल शिंदे ह्या काका गटातून उभे राहिले होते. त्यांना 192 मतांना तिथं पराभव पत्करावा लागला. हे दोन्ही जर आकडे बघितले 31 आणि 192 एवढं क्रॉस वोटिंग ह्या वॉर्डामध्ये झाली. जो हक्काचा प्रभाग होता संजय काकांचा तिथं सुद्धा त्यांना एका नगरसेवकाला गमावं लागलेलं आहे. नेमकं असं काय झालं असावं? परत त्याच मुद्द्यावर स्टँडिंग नगरसेवकांच्या बाबतीत नाराजीची लाट सुप्त लाट दिसून येते. एकंदरीत जर निकाल बघितला तर जे स्टँडिंग आहे त्या बऱ्याच लोकांच्या बाबतीत नाराजीची लाट आहे. तसं अनिल गुत्ते स्टँडिंग नगरसेवक होते त्यांच्याबाबत तिथं सुप्त नाराजी होतीच. त्याच्या उलट पुढचा जो उमेदवार होता जो तुम्ही कोळी म्हटलाय कोळी मागच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पण पुन्हा पुढची निवडणूक लढवायची ह्या निर्धारानं 5 वर्ष लोकांच्या जनसंपर्क असणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्या जनसंपर्काची पोच त्यांना या निकालानं मिळालेली. नक्कीच. प्रभाग 6 येतो त्यानंतरचा पुढचा जो पूर्वीपासूनच रोहित पाटील यांच्या गटाचा बालेकिल्ला समजला जातो. त्या बालेकिल्ल्यामध्ये आताचे नगरसेवक बाळासाहेब सावंत त्यांच्या पत्नी ज्या उभे राहिल्यात थेटला त्या बाळासाहेब सावंतांचा तो होम ग्राउंड होता. मग तिथं अपेक्षेप्रमाणे रोहित पाटील यांना यश आलेलं आहे. त्यामध्ये अमृता संपत माळी ह्या 952 मतांमध्ये शहरात सर्वाधिक मताधिक्यानं त्या निवडून आलेल्या आहेत. त्या ठिकाणी काका गटातून माया संतोष रसाळ ह्या उभ्या राहिल्या होत्या. आणि पुरुष गटातून अहमद मुजावर जे नुकतेच उमेदवार रोहित पाटील गटामध्ये आले होते त्यांना सुद्धा 452 मताचं लीड मिळाले ते निवडून आले. तिथं संजय काका पाटील गटाचे सद्दाम युनुस मोमीन हे पराभूत झालेले आहे. प्रभाग 6चं आपण कसं विश्लेषण कराल? प्रभाग 6चं काही विश्लेषण करण्यासारखा प्रभाग नाही कारण तो RR पाटील असल्यापासूनच त्यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि तो बालेकिल्ला कायम असल्याचं ह्या निकालानं दाखवून दिलं. नक्कीच दाखवलं. खूप त्यानंतरचा येतो प्रभाग क्रमांक 7 जो संपूर्ण तासगाव शहराचा लक्षवेधी प्रभाग म्हणला जातो. जिथं माजी स्वर्गीय RR पाटील यांचे सहकारी अमोल शिंदे ते माजी नगराध्यक्ष होते त्यांचा तो हक्काचा प्रभाग होता. जिथं या दोन्ही सीटा निवडून येतील असं म्हटलं जायचं. पण मधल्या काळामध्ये काही ते अमोल शिंदे रेड झोनमध्ये आहेत असाही थोडासा लोकांच्यातून चर्चा होती. तिथं असं ह्यांना अमोल शिंदे यांना पराभव पत्करावा लागला आणि संजय काका पाटील गटाने अगदी नौका उमेदवार प्रसाद पैलवान यांना उमेदवार दिली. त्यांना 333 मतांना तिथं ते निवडून आले आहेत. आणि महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा अगदी तसंच झालेलं आहे. तिथं संजय काका पाटील गटाच्या अर्चना रमेश शिंदे या 471 मतांनी निवडून आल्या. तर तिथं रोहित पाटील गटाच्या प्रवीणा संजय लुगडे यांना पराभव पत्करावा लागलेला आहे. 7चं काय विश्लेषण? इथं पण तोच मुद्दा लागू पडतो जो अनिल गुत्तेंच्या प्रभागाच्या बाबतीत पडतो. अमोल शिंदे स्टँडिंग बरीच वर्ष नेतृत्व करतायत त्या प्रभागाचं आणि त्यांच्या नेतृत्वाच्या बाबतीत नाराजी होती ही एक बाजू. आणि अमोल शिंदे नगराध्यक्ष पदाच्या रेसमधलं नेतृत्व थेट प्रभागात उतरलं होतं. ते पुन्हा रेसमध्ये येऊ नये हा एक अंडरकरंट तिथं होता. दुसऱ्या बाजूला प्रसाद पैलवान नौका चेहरा होता मात्र निवडणूक लढवायची यासाठी अनेक वर्षांपासून लोकांच्या संपर्कात होता. त्यांचे सासरे तासगाव ग्रामीण बँकेचे चेअरमन कुमार शेटे यांनी पण त्या प्रभागाकडे फोकस केला होता. त्यांचं पण पाठबळ त्यांना मिळालं त्यामुळं त्यांचा मार्ग सोपा झाला. नक्कीच. त्यानंतरच येतो प्रभाग क्रमांक 8 जिथं धक्कादायक निकाल झाला आणि पुन्हा क्रॉस वोटिंग झालं. अगदी मगाशी म्हणलो त्या पद्धतीने विद्यमान नगरसेवकांना लोकांनी नाकारलेलं आहे. त्याच्यामध्ये विद्यमान संजय काका पाटील गटाचे विद्यमान नगरसेवक संतोष बेले यांना निकराचा संघर्ष करावा लागला. अवघ्या 13 मतांना ते तिथे निवडून आलेत. आणि तिथं रोहित पाटील गटाचे नौखे उमेदवार सुधीर माळी होते त्यांना फक्त 13 मतांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. महिला गटामधलं तर स्वप्नील पाटील जे युवक कार्यकर्ते त्यांची आई स्वप्नील जाधव त्यांची आई आहे सुशीला संजय जाधव त्या उभ्या राहिल्या होत्या. त्यांना फक्त आणि अवघ्या 67 मतानं तिथं विजय मिळाला आहे. आणि तिथं धक्कादायक निकाल जो काय आला तर संदीप सावंत यांच्या पत्नी उज्ज्वला संदीप सावंत या उभ्या राहिल्या होत्या त्यांना फक्त 67 मतानं पराभव पत्करावा लागला. एकूणच त्या प्रभागामध्ये जर बघितलं तर हा सुद्धा रोहित पाटील यांचा बालेकिल्ला होता एकेकाळी. पण अचानक संतोष पोरेंची उमेदवारी काकांनी नाकारली आणि संतोष बेलेंना तिथं पुन्हा उमेदवारी दिली. राजकीय गणितं थोडीशी बदलली आणि
त्या प्रभागामध्ये संदीप सावंतांचा तसा फारसा संपर्क नसताना सुद्धा त्यांना त्यांच्या पत्नीला तिथे उमेदवारी दिली आणि त्यांच्या एकूण शिवनेरी मंडळाच्या माध्यमातून दहीहंडीच्या माध्यमातून जो युवक वर्ग होता त्यातून ती शुअर शॉट निवडून येतील अशी परिस्थिती होती. असं असतानाही सुद्धा असा तिथं संमिश्र निकाल झाला आणि क्रॉस वोटिंग झालं आणि ते निकाल वेगळा आला. अजून काय त्याच्या संदर्भात विश्लेषण ॲक्च्युअली तुम्ही म्हटलं तसं संदीप सावंतांचा प्रभाग 9 त्यांनी ताकदीची उमेदवारी म्हणून संजय काकांनी त्यांना प्रभाग 8मध्ये दिली. ऐनवेळी उमेदवार बदलून संतोष बेलेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि हा अत्यंत अटीतटीचाच प्रभाग होता. म्हणजे इथं रोहित पाटलांच्या दोन्ही सीटा निवडून येतील असं समजलं होतं सुरुवातीपासून. म्हणजे स्वप्नील जाधवांचा थोडासा वैयक्तिक कनेक्ट त्या प्रभागात बऱ्याच काळापासून आहे, त्याचा फायदा त्यांना होईल आणि झालेला दिसून येते. पण संतोष बेलेंचा पण कनेक्ट त्या प्रभागात होता आणि ते पण निवडणूक लढवायची अशा हिशोबानं त्यांचं एक 4-5 वर्ष तयारी होती. त्यामुळे तो काटावर दोन्ही उमेदवार, एक आबा गटाचा एक काका गटाचा निवडून आलाय. त्यानंतर शहरातला सगळ्यात जो निवडणुकीचा निकाल ज्यांनी बदलला तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रभाग क्रमांक 9, जिथं महादेवनाना पाटील यांची भूमिका, त्या महादेवनाना पाटील यांच्या भूमिकेमुळे त्या संपूर्ण प्रभागावरती राजकीय समीकरणं बदलली. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विद्यासागर चव्हाण दाभोळे यांचा सुद्धा तो बालेकिल्ला आणि जिथं रोहित पाटील यांनी खूप विचार करून चांगले उमेदवार काढले होते. त्याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये ज्यांनी काम केले बांधकाम विभागामध्ये ते अनिल कोळी, ज्यांच्या कामाचा अनुभव आपल्या सभागृहात होईल अशा हेतूने त्यांनी तिथं त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा सुद्धा त्यांना पराभव झाला. 290 मतांना त्यांचा पराभव झाला आणि त्यांच्या विरोधात संजय काका पाटील गटांनी सुद्धा खूप चांगली राजकीय खेळी केली. तिथं हरिभक्त परायण जे होते सचिन भाट आहेत त्यांना तिथं उमेदवारी दिली आणि एवढा नौका उमेदवार सुद्धा 290 मतांना तिथं निवडून आलेला आहे. महिला वर्गामध्ये जर आपण बघितलं तर तिथं संजय काका पाटील गटाच्या भारती अशोक दाभोळे ह्या 519 मतांनी निवडून आले, तर रोहित पाटील गटाच्या लीलावती पांडुरंग धांबोडे ह्या 519 मतांना पराभूत झालेले आहेत. दोन्ही जर आकडेवारी बघितली ह्या उमेदवारांना मिळालेली मतं आणि तिथं थेटला मिळालेली मतं ही खरोखरच म्हणजे वाखाणण्याजोगी आहेत किंवा त्याची दखल घेतली पाहिजे संपूर्ण निवडणुकीमध्ये. या संदर्भातलं आपलं काय नेमकं विश्लेषण कराल? ॲक्च्युली प्रभाग 9 मध्ये रोहित पाटील गटाचं पार्ट अगदी पहिल्याच दिवशी जड दिसत होतं. महादेव नानांनी तिथं पाठिंबा दिल्यानंतर एकतर्फी होईल असं परत चित्र निर्माण झालं होतं. पण त्या प्रभागात जो निकाल लागलाय त्याचं ॲक्च्युली खरं श्रेय बाबासाहेब पाटील यांना द्यावं लागेल. त्यांनी त्या प्रभागात मायक्रो लेवलवर जाऊन जे काही काम केलं असेल त्या कामाची पोच त्या मतदारांनी दिलेली आहे. नक्कीच. मग ते काम कोणत्या स्वरूपाचं आहे ते आता चर्चा करण्याचं विषयच नाही. शेवटी निकाल महत्त्वाचा, रिझल्ट महत्त्वाचा. प्रभाग 10 जो आहे तो सुद्धा एक संमिश्र निकाल जिथं दिला, क्रॉस वोटिंग जास्त झालं आणि ह्या प्रभाग 10 वरती जे अजय पाटील यांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांनी घेतलेली भूमिका आणि त्या भूमिकेतून तिथं नेमका निकाल काय येतोय हे बघण्याचं सगळ्यांच्याकडे उत्सुकता होती. पण तिथं अपेक्षेप्रमाणे म्हणजे रोहित पाटील यांचे खंडू कदम हे युवा कार्यकर्ते ते निवडून येतील अशी परिस्थिती होती. असं असतानाही तिथं संजय काका पाटील यांनी सतीश लिंबळे यांना उमेदवारी दिली. एकदम नौका चेहरा आहे ज्यांचं त्या प्रभागामध्ये एक नेचर चांगलं आहे असा चेहरा दिला आणि तिथं ती एकदम अटीतटीची लढत झाली आणि 121 मतानं सतीश लिंबळे निवडून आले. मला वाटते पहिल्या 2 फेरीमध्ये सुद्धा ते पिछाडीवरती आणि तिसऱ्या फेरीत मात्र त्यांना म्हणजे खूप वेगळं वोटिंग झालं आणि 221 मतानं ते निवडून आले. महिलाच्या बाबतीमध्ये जर बोललं झालं तर त्या प्रभागामध्ये दिग्विजय पाटील यांच्या त्या ठिकाणी दिग्विजय नाही येत संजय काका थांबवा आता थोडंसं करतील का? ओके. त्या ठिकाणी रोहित पाटील यांच्या प्रतिभा प्रकाश लुगडे उभ्या होत्या, तर संजय काका पाटील गटाच्या संजय लुगडे म्हणजे संजय लुगडे हे संजय काकांच्या पूर्वीपासूनचे एक सक्रिय कार्यकर्ते, त्यांना तिथं संधी दिली होती आणि ते सुद्धा 390 मतांना तिथं निवडून आले. आणि प्रभाग 10 मध्ये सुद्धा थेटच्या उमेदवाराला तिथं चांगली मतं मिळालेली आहेत. एकूण त्या प्रभाग 10 मध्ये काय नेमक्याची राजकीय समीकरण झाली की त्याचा निकालावर परिणाम झाला? ॲक्च्युली प्रभाग 10 हा अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत ज्योती अजय पाटील त्यांचा तो बालेकिल्ला आणि त्यामुळं तिथं खरं वास्तविक त्यांचा प्रभाव राहील असं दिसून येत होतं, वाटत होतं. पण निकालानंतर त्यांचा काही प्रभाव तिथं दिसत नाही आणि त्यांचा प्रभाव दिसत नाही. पण संजय काका गटाचा मागच्या निवडणुकीला पण संजय काका गटाचे उमेदवार तिथे निवडून आले होते. याही वेळेला संजय काका गटाचे 2 उमेदवार होते आणि त्या दोन्ही उमेदवारांना म्हणजे संजय लोगडेंच्या पत्नीला निवडून द्यायचं असं तिथं मतदारांच्यात पूर्वीपासून चर्चा होती. अनेक वर्षापासून राबणारा कार्यकर्ता आहे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला तिथं दिग्विजय पाटील थांबले आणि लिंबळेंना उमेदवारी दिली. तिथं थोडा उमेदवारी शेवटच्या टप्प्यापर्यंत घोळ सुरू होता, त्याला वेळ लागला. आणि दुसरीकडे खंडू कदम चर्चा होती
पण राष्ट्रवादीत पडलेल्या फुटी आणि फुटीचा मतभेदाचा जो फटका आहे तो तिथं त्यांना बसला आणि बसला. काका गटाचे दोन्ही उमेदवार निवडून आले. अगदी त्याचप्रमाणे प्रभाग 11चं जर विश्लेषण करायचं झालं तर प्रभाग 11मध्ये रोहित पाटील यांनी शेकापची जी एक लेडीज उमेदवार आहेत त्यांना दिली होती. त्याच्यामध्ये सुनीता माणिक थोरात यांना त्यांनी उमेदवारी दिली होती. पण तिथं हा जो बालेकिल्ला आहे तो माजी नगरसेवक दिग्विजय पाटील यांचा बालेकिल्ला आहे. त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजे दीपाली दिग्विजय पाटील यांना तिथं उमेदवारी दिली होती. त्या 653 मतांनी निवडून आल्या आहेत आणि तिथं सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं क्रॉस वोटिंग झालेलं आहे. एकीकडे दीपाली दिग्विजय पाटील यांना 653 मतं आहेत, त्या काका गटातून निवडून आलेत आणि तिथं मात्र रोहित पाटील गटाच्या पुरुष गटातून सचिन वसंत कांबळे हे निवडून आले. त्यांना 31 मतं पडलेले. इथं प्रचंड प्रमाणात क्रॉस वोटिंग झालेलं दिसतंय आणि तिथं संजय काका गटाचे प्रथमेश अनिल देवकुळे हे 31 मतांना पराभूत झालेले आहे. नेमकं ह्या 11मध्ये काय असं झालं असावं? ॲक्च्युली प्रभाग 11 हा संजय काका गटाचा विशेष करून दिग्विजय पाटलांचा बालेकिल्ला आहे. तो वेळोवेळी ते दिसून आलंय. पण या वेळेला त्या बालेकिल्ल्याला एक छिद्र पडले हे दिसून येत आहे आणि मग मतदारांनीच ठरवलेलं होतं की कोणाला निवडून आणायचं आहे आणि कोणाला निवडून आणायचं नाही हे ह्या मतदानावरून दिसून येतं. नक्कीच. आता त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा प्रभाग आहे तो म्हणजे प्रभाग क्रमांक 12. तिथं अपेक्षेप्रमाणे संजय काका पाटील गटाचे रोहन कांबळे हे निवडून आले. त्यांना 218 मताची आघाडी मिळाली आहे. तिथं काँग्रेसचा उमेदवार जो रोहित पाटील यांनी अचानक दिला. तिथं जे अजय काका पाटील यांच्या राजकीय भूमिकेमुळे त्यांना बऱ्याच ठिकाणी त्याचा फटका बसला आणि अचानक पोपट नारायण साळुंखे यांना काँग्रेसमधून त्यांना उमेदवारी दिली आणि तिथं सुद्धा त्यांना 218 मतांना पराभव पत्करावा लागला. आणि याच ठिकाणी संजय काका पाटील गटाने आता सध्या कोणताच पक्ष त्यांच्यासोबत नव्हता, पण एकमेव महाराष्ट्रातला वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत आला होता. त्यांनी तिथं त्यांना एक संधी दिली होती. भारती बाबासाहेब कांबळे ह्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार होत्या. त्यांना तिथं 212 मतांना पराभव पत्करावा लागला. तिथं रोहित पाटील गटाच्या उषा बाबासाहेब कांबळे ह्या 212 मतांना निवडून आलेले आहेत. त्या मतदारसंघ त्या वाडामधलं आपलं काय नेमकं विश्लेषण असू शकेल? याही प्रभागात तेच दिसून येते की या प्रभागात मतदारच राजा राहिला आहे. मतदाराला जो उमेदवार योग्य वाटतोय त्याला त्यांनी मताधिक्य दिलेलं आहे. जो योग्य वाटत नाही त्याला मताधिक्य दिलेलं नाही, पराभव झालेला आहे. आता एकूण शहराच्या निकालाबद्दल जर आपण बोलायचं झालं तर थेटचा नगराध्यक्ष हा 99 मताने निवडून आलेले आहेत. रोहित पाटील यांना 11 उमेदवार त्यांचे निवडून आले आहेत, तर संजय काका पाटील यांचे 13 उमेदवार निवडून आलेत. हे सगळे आता सत्तेमध्ये जाऊन सभागृहात जातील. या नाही म्हटलं तर स्पष्ट बहुमत हे संजय काका पाटील गटागट राहील. थेटचा उमेदवार त्यांचा असेल. बाबासाहेब पाटील यांच्या यापूर्वीच्या राजकारणाचा फायदा त्यांना त्यांच्या पत्नीला होईल. संपूर्ण शहरामध्ये ते आता वेगळ्या पद्धतीनं राजकारण करतील, समाजकारण करतील. ह्या परिस्थितीमध्ये नेमकं आव्हान काय राहील त्यांच्यासमोर? कोणत्या कोणत्या मुद्द्यावरती त्यांनी संपूर्ण शहरावरती काम करावं असं आपल्याला वाटतंय? निवडणुकीत त्याने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता किंवा आश्वासनं दिली होती. म्हणजे लोकांच्या काही थोड्याफार अपेक्षा आहेत, फार अपेक्षा नाहीतच तासगावकरांच्या, पण ज्या काही अपेक्षा आहेत विशेष करून विस्तारित भागाच्या जो काही विकास आहे, तासगाव शहराच्या विस्तारीकरणाचा वेग प्रचंड आहे. तर विस्तारितकरणाचा वेग आहे पण विकास नाही. म्हणजे अगदी पायाभूत सुविधा देखील अजून पोहोचलेल्या नाहीत. सलग 3री टर्म आहे संजय काका गटाची. हॅट्रिक झाली ह्या निवडणुकीला. मागील 10 वर्षात जो अपेक्षित विकास आहे तो झाला नाही समाधानकारक लोकांच्यापर्यंत. तो पोचवणं गरजेचं आहे. सोबतच रखडलेल्या ज्या काही योजना आहेत म्हणजे भुयारी गटारीसारख्या अशा अनेक योजना अर्ध्यात थांबले, त्या पूर्ण करणं अपेक्षित आहे. आणि तासगाव शहराचा चेहरा सर्वांगीण विकास करून बदलणं अपेक्षित आहे. आता ते किती ताकदीनं करते तो येणारा काळ सांगेल. नक्कीच. एकूणच आपल्या म्हणण्यातून किंवा लोकांच्या अपेक्षेनुसार आता 13, 11 आणि थेटचा नगराध्यक्ष असं ही निवडणूक झालेली आहे. दोन्ही गटाला नाही म्हटलं तरी जनतेनं समान न्याय दिलेला आहे. या पद्धतीने ते सभागृहात जातील. नगरसेवक असेल, थेट नगराध्यक्ष असतील, हे त्यांच्या पद्धतीनं काम करतील. शहरातली बरीच आव्हानं आहेत. त्याच्यामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे, शहराच्या विस्तारितकरणाचा तुम्ही म्हटला तो DP प्लॅनचा प्रश्न आहे, पाणी योजनांचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा आहे, भुयारी गटार, एक ना अनेक विषय आहेत ज्या विषयावरती त्यांना काम करावं लागणार आहे. एकूणच पुढच्या पंचवार्षिकमध्ये यांची नेमकी राजकीय कारकीर्द कसं चालेल, समाजकारण ते नेमके कशा पद्धतीने करते हे आपल्याला पाहण्यासारखं आहे. आपण पाटील साहेब आलात, बऱ्याच विषयावरती आपण विस्तृतपणे चर्चा केली. त्याबद्दल महाराष्ट्र मराठी न्यूजच्या वतीनं आपलं धन्यवाद, जाहीर आभार. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि